अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी पदग्रहण सोहळा संपन्न। उपाध्यक्षपदी सुधीर सातपुते यांची निवड। नरेंद्र उर्फ नंदू पडाल शिवसेना उभाटा, काँग्रेसचे ॲडव्होकेट सुनील नामोजवार, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील राजेश बतकल स्वीकृत सदस्यपदी। आज दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी नगर परिषद सभागृहात झालेल्या दिमागदार सोहळ्यात मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनात व शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांच्या विशेष उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी व उपाध्यक्ष सुधीर सातपुते यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। सर्वप्रथम सर्व राजकीय पक्षांच्या सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास माल्यार्पण करून गटागटाने धूमधडाक्यात सभागृहात प्रवेश केला। मुख्याधिकारी डॉक्टर विशाखा शेळकी यांच्या उपस्थितीत व पीठासन अधिकारी अध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांनी उपाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पाडली। काँग्रेसतर्फे अनिल पडोळे यांनी तर शिवसेना शिंदे गटातर्फे सुधीर सातपुते यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असता पडोळे यांना 12 तर सातपुते यांना 18 सदस्यांनी दुजोरा दिला। पीठासन अधिकारी म्हणून नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांनी बहुमताने सुधीर सातपुते यांची निवड झाल्याची घोषणा केली। एकूण 29 सदस्य संख्या असलेल्या नगर परिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून शिवसेना उभाटाचे अनुभवी नगरसेवक नरेंद्र उर्फ नंदू पडाल, माजी नगराध्यक्ष व नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार ॲडव्होकेट सुनील नामोजवार, तर सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व राजेश शामराव बतकल यांची स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागली। विशेष म्हणजे कोणताही थांगपत्ता लागू न देता अनपेक्षित राजेश बतकल यांची स्वीकृत सदस्यपदी निवड ही बाब आश्चर्यकारक ठरली। अपडेट इंडिया टीव्हीने आढावा घेतला असता अध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आवर्जून स्पष्ट केले आहे। लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी ज्या भद्रावती करांनी मला पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासाला पात्र ठरवले, अशा या नगरीचा मी ऋणी राहील असे भावनिक होत स्पष्ट उद्गारले। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानुसमारे।